नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम आणि सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर्स अल्पनलिबेट जज जेली, कांसाई नेरोलॅक पेंट्स या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. होम मिनिस्टरच्या या विशेष भागांमध्ये आपण बघितलं तर आपल्या मालिकेतील आपल्या झी मराठीच्या कुटुंबातले सदस्य टीव्हीच्या बाहेर येऊन आपल्याशी संवाद साधतायत. आणि भागो मोहन प्यारे मधल्या मीरा गोडबोले म्हणजेच गोडबोले बाईंना आज आपण भेटणार आहोत. दीप्ती केतकर आणि मधुवंती सरिता मेहेंदळे जोशी यांना सुद्धा आत्ता बोलतं करूया. दीप्ती आणि सरिता बरोबर काम करून खूप मजा येते. पण या दोघींबरोबर काम करताना मला खरंच त्या दोघींचं कौतुक करावंसं वाटतं की कम्फर्ट लेवल ही पहिल्या दिवशीपासून इतकी सुंदर होती की आपण एका अनोळखी मुलीबरोबर किंवा अनोळखी नट्यांबरोबर काम करतोय असं पहिल्या दिवशीपासून कधी जाणवलंच नाही. दीप्तीताईंबद्दल सांगायचं तर दीप्तीताई खरंच खूप कमाल आहेत आणि आमचं दोघींचं बॉन्डिंग सुद्धा खूप मस्त आहे. आम्ही खूप सोशल मीडियावर व्हिडिओज करतच असतो. यातून तुम्हाला कळतच जर आम्ही सेटवर किती धमाल आणि मस्ती करतो. सरिताई खूप भारी आहे. एक तर ती खूप उंच आहे त्याच्यामुळे तिच्याशी नेहमी वरमान करूनच बोलावं लागतं आम्हाला. सो भारी सगळं वातावरण खूप मजेशीर असतं आमचं सेटवर. नमस्कार. 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 काय छान वाटतंय मला माहिती आहे का. असं आम्ही तुम्हाला मालिकांमधनं बघत असतो आणि त्या व्यक्तिरेखेतून तुम्ही आज सगळ्या बाहेर पडलेले आहात. आधी तुमच्याशी तुमचं बालपण. सांगली. सांगलीला कुठे? सांगलीला मेन सांगली गाव भाग. लहानपणापासून? हो लहानपणापासून. माझं शिक्षण कॉलेज सगळं तिकडेच झालं. आणि मग मुंबईत कधी आलात तुम्ही? मुंबईत मी 2011 मध्ये आले. मग तेव्हा ऍक्टिव्हिटीमध्ये होता तुम्ही? हो मी 10वी पासून राज्यनाट्य एकांकिका डान्स सगळंच चालू होतं माझं त्यावेळी. तुमच्या घरात कोणाला आवड? कोणीच नाही. आवड आहे डेफिनेटली, आईला आहे बाबांनाही आहे, पण ऍक्च्युअल कोणी नाही आहे, म्हणजे प्रोफेशनली कोणी करत नाही आहे काहीच. मग आता तुम्ही कुठे राहता? आता मी मुलुंडला राहते. मुलुंडला. घरी कोण कोण? घरी माझा नवरा, सासू सासरे आणि नणंद. मग ते कुठे भेटले? ते एका विवाह संस्थेमध्येच भेटले. माझं अरेंज मॅरेज आहे. बरं. आणि आता आपल्याविषयी आपलं बालपण कुठलं? गिरगाव. गिरगावात कुठे? सिप्पी टँकच्या जवळ. मग शाळा कुठली? मी नंतर म्हणजे 2-3 वर्षाची असताना आम्ही गोरेगावला आलो आणि मग सेंट थॉमस हायस्कूल ही माझी शाळा. आता तुमच्या घरी कोण कोण? आता मी, आई म्हणजे माझ्या सासूबाई, नवरा, माझी मुलगी. मिस्टर काय करतात? आमची केमिकल इंडस्ट्री आहे. आणि भेटले कुठे? सेम शाळेत होतो आणि आम्ही हो पण सर काही नव्हतं असं काही नव्हतं सर. तेव्हा तो US-ला होता. बरोबर. आम्ही सोशल मीडियावर भेटलो आणि 11 वर्षांनी भेटलो. हो. आणि त्यानंतर त्यांनी मला रिक्वेस्ट पाठवली, हाय हॅलो झालं आणि मी कामात बिझी होते त्यामुळे मी खूप खुश झाली की अरे वा माझ्या शाळेचा मित्र मला इतक्या, कारण आपली फील्ड कम्प्लिटली वेगळी आहे आणि मग कोणाशी असं भेटणं होत नाही. तर त्यानंतर मग काही नाही, तो आला US-वरनं इकडे आणि मला मागणं घातलं. आणि सर माझा विश्वास आहे पत्रिकेत आणि हे सगळ्यावर विश्वास आहे. सो मी त्याला म्हटलं की बाबा आपण पत्रिका जोडूया. तर त्याचाही होता पण तो हुशार आहे. तर त्यांनी आधीच माझ्याकडनं कधीतरी बोलताना त्यांनी माझी डेट आणि टाईम घेतला आणि त्यांनी मॅच केला. तो म्हणाला हो आणि तो म्हणाला मला नंतर की आपण इतकं छान बोलत होतं. मला माहिती होतं की जमणारच. पण कसं आता ते कसे वागतात तुमच्याशी? तसंच आहे सर. बरोबर. आता सध्या या भागो मोहन प्यारेच्या निमित्ताने आज होम मिनिस्टरमध्ये तुम्ही आहात. तुम्हाला विचारतो कसा आहे अनुभव तुमच्या सेटवरचा? खूपच कमाल. म्हणजे ऑलरेडी एक जागो मोहन प्यारे येऊन गेली होती आणि आता ही भागो. एक्झॅक्ट सिक्वेल नाही आहे, खूप फरक आहे, पण ती एक जबाबदारी किंवा लोकांना रिलेट करतात की अरे ही सिरियल आली होती, ही तर अशीच असायला पाहिजे, चांगलीच असायला पाहिजे एक ऑलरेडी हिट दिल्यानंतर. त्यामुळे ते एक प्रेशर असतंच की यार तो रोल जर मला मिळतं तर काहीतरी आपल्याकडनं बेस्ट व्हायला हवं, लोकांना आवडायला हवं. आम्ही तर घाबरलो होतो पहिल्यांदा. माहिती आहे तो तुमचा पहिला प्रोमो आला होता काहीतरी माप ओलांडा आणि म्हटलं हे काय आहे असं झालं. मी अतुलशी बोललो पण होतो. त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं की सगळंच वेगळं आहे, म्हणजे उलटे पाय. त्यामुळे त्याच्यासाठी ती ॲक्टिंग करणं किंवा ती जीभ बाहेर काढण्यासाठी जे भले ते इफेक्ट्स असतील पण ते ॲक्च्युअल थोडंफार तिथेपर्यंत करावं लागतं. किंवा आता माझ्या रोलला पर्टिक्युलरली म्हणायचं तर माझे फ्लोअरला सीनच नसतात. मी कुठेतरी झाडावर चढली आहे, मी टेम्पोवर चढली आहे, मी टाकीवर चढली आहे, बसवर चढून. असं लहानपणी होता तुमचा स्वभाव? माझा आहे, मला आवडतात ह्या गोष्टी. म्हणजे ही म्हणते काय की हिला हेच हवं असतं असं. खूप मस्ती खरं. मला आवडतं. म्हणजे मी ना पटकन चढायला रेडी होते की इथे चढायचं ना, हा चल ना असं असतं. म्हणजे सगळे म्हणतात की अरे जरा तरी भीती वाटते डेफिनेटली, पण आवड असल्यामुळे. सांगलीमुळे
या झाडावरून त्या झाडावर. असं काही नाही, अजिबात नाही. मुळात म्हटलं तसं स्वभाव. की म्हणजे मला ते ॲडव्हेंचर करायला आवडतंच मुळातच. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सेटवर घडतात ना, त्यामुळे वेगळं वाटतं काहीतरी, की आपण काहीतरी वेगळं करतोय. म्हणजे टिपिकल एक असं काही करत नाहीये. आणि ते ज्येष्ठ अभिनेते आहेत अतुल परचुरे, ते कसे काय म्हणजे तुम्हाला वागवतात? नाही, खूपच छान वागवतात, असं इंटरफिअर करत नाही. म्हणजे एकदा फक्त मला म्हणाले की दीप्ती घाई करू नकोस ग, आपल्याकडे वेळ आहे, घाई करू नकोस. कारण अतुल दादाबरोबर सीन असलं की थोडं किती आपण काम केलं असलं तर स्टार्टिंगला आपण नर्वस होतो. मला म्हणाले घाई करू नकोस. मी म्हटलं हो सर. आणि त्यानंतर एवढं छान ट्युनिंग जमलंय. तर मुळात मला त्यांच्याबद्दल काय आवडतं माहिती आहे की ते इतके सिनियर आहेत, इतकं काम केलं तरी वेळेवर येतात, वेळेवर सेटवर येतात. सो तेच जर वेळेवर आले तर आमचं, आणि आम्ही दोघी तशा नाही आहोत, पण त्यात मग प्रश्नच येत नाही की आम्ही वेळेवर तिकडे सेटवर नाही पोहोचणं किंवा किती लेट झालं तरी ते दमत नाहीत. म्हणजे तरी फक्त म्हणतात चला ना रे. पण तेच असे एकदम असे प्रसन्न असतात, मग आम्हाला काही बोलताच येत नाही की आम्ही दमलोय, चला ना. तर खूप छान अनुभव आहे त्यांचे. आणि आत्ता तर छान, म्हणजे जेवढं छान ओळख होते तेवढे सीन पण छान निघत आहेत. आणि सेटवर आमचं वातावरण चांगलं असतं सर, खूपच असं यंग क्राऊड आहे. तर त्याच्यामुळे काय खूप धमाल मस्ती असते, असं काही सिरियस नसतं, काही वाद नसतात, खूप पॉझिटिव्ह असतं. म्हणजे ना दुसऱ्या दिवशी जायची इच्छा होते. म्हणजे कितीही रात्री लेट झाला यायला तरी पण ना दुसऱ्या दिवशी परत सेटवर जाऊन काम करण्याची इच्छा होते की यार जाऊया. अतुल दादा पण असं नाही की आता मी आलोय, आता तुम्ही मला बसायला, ते असे उभे राहतात नाही, मग कोणतरी बसा ना बसा ना बसा ना, नाही मी ठीक आहे तुम्ही बसा, तुम्ही काम करताय असं म्हणून. सो वातावरण एकदमच छान आहे. आणि आता या गप्पा सुरू असताना पहिल्या खेळात दोघींपैकी कोण जास्त बक्षीस मिळवणार ते बघूया. खेळ सोपा आहे. तुम्ही एक चित्र काढायचं आणि तुम्ही ओळखायचं न बोलता. मधुवंती, भागो मोहनपेरेमधली हडळ. अभिनंदन. माय गॉड, बघा तुम्ही कसं दिसतं. चला अभिनंदन, पहिलं बक्षीस मिळालेलं आहे. क्या बात आहे. हो मला मिळालं, थँक्यू. दुसरं चित्र लगेच. हा प्राणी आहे कुठला तरी, पाणी पितोय, पाऊस पडतोय. ऍक्टिंग नाही, नो ऍक्टिंग. पण असा कुठला प्राणी असतो? बगळा नाही, चोच काढतेस का तू? नाही. 10 बगळा 9 8 एक असे कान कोणाचे असतात, पाय कोणाचे असतात असे? 6 हा 5 पाण कुठलं काय? 4 काही 3 कावळा 2 कावळा का असेल असा? 1 वेळ संपली. नो यार, हे नाही, हे खूप चुकीचं आहे. काय होतं? बेडूक. हा बेडूक म्हणजे आणि पण बेडकाला चोच कधी असते? नाही, त्याची जीभ बाहेर जीभ होती. जीभ अशी नसते ग. आता तुमची बापरे, मी बोलली एवढं तुला. नेल पॉलिश. काय लगेच ओळखलं. हे कलेची चांगलं काढलं ना मी. अभिनंदन. छानच. चला हे बक्षीस मिळालं. थँक्यू सो मच. थँक्यू. दहा 9 प्रॉन, 8 कालवं. कालवं. एक मिनिट. 6 पॉर्क्युपाईन. 5 त्याच्यापेक्षा मी नाही काय काढू शकत. 4 कमिलियन. 2 वेळ संपली. खूप वाईट काढलं होतं. आय नो. सुंदर काढलंय चित्र. सरळा. आधी पुसते. ओरिजिनल पण असा असेल कदाचित किंवा असा नसेल. तुम्हा दोघींबद्दल केदार वैद्य त्यांना काहीतरी बोलायचंय तुमच्याबद्दल. दीप्ती केतकर म्हणजे
आमच्या भागो मोहन प्यारेमधली गोडबोलेबाई, तिच्याबद्दल सांगायचं तर अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व आहे. म्हणजे खरं बघायला गेलं तर ती ज्या पद्धतीने सिरियलमध्ये जशी दाखवली की एकदम अशी कडक शिस्तीची आणि सगळं, पण तशी ती नाही आहे. ती स्वभावाने खूप गोड आहे. तिच्याबरोबर शूट करताना खूप मजा येते. तिच्याबद्दल एकच सांगायचं असं तर एक खूप गोड किस्सा आहे तो, म्हणजे असा की ती अष्टपुत्रींना कित्येक दिवस अष्टपुत्र 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 अशी हाक मारत होती, जे अजूनपर्यंत कधी कधी तिच्या बोलण्याने येतं सुद्धा. दुसरी म्हणजे सरिता म्हणजे आमची मधुवंती हडळ. तिचं म्हणायचं गेलं तर ती ज्या पद्धतीने जे खुनशी वगैरे दाखवली आहे आणि ती तशी ती नाही आहे. ती खूप गोड मुलगी आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे सर्वात मला आश्चर्य वाटलं तिच्याबरोबर शूटिंग करताना ते म्हणजे असं की इतर आर्टिस्टकडे एक अनुभव तरी असतो, पण हिच्याकडे थोडा कमी अनुभव असून सुद्धा ती जी काय ब्लेंड झाली आहे त्या अख्ख्या कॅरेक्टरमध्ये, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. सर्वात म्हणजे आमच्या सेटवर तिची एक धमाल येते ते म्हणजे की पाळीव प्राणी कुठलेही असोत, मग फक्त सरडा सोडून ज्यावेळेला शूट सुरू होतं आणि एक खरा सरडा आम्ही सेटवर आणला होता. पण अतिशय दोघी मनमिळावू आहे आणि खूप मजा येते तुमच्याबरोबर काम करताना. दीप्ती, सरिता, लव्ह यू. थँक्यू सर. बरं, काय ते सरडा काय आहे सांगा ना आम्हाला. एवढं सरडा काय होतं प्रकरण? जे काही मी सापडली आहे ना किस्स्यामध्ये, ॲक्च्युली आमचं जेव्हा शूट होतं त्यावेळी माझं कॅरेक्टर माहिती आहे की मी कुठलेही प्राणी ह्याच्यावर खेळवू शकत असते किंवा खात असते वगैरे इतपत आहे. तर सेटवर असा सीन होता काहीतरी, सरडा माझ्या इथून जातोय असा वगैरे. दीप्तीताईनं मला व्हॅनिटीतून सांगितलं होतं की अगं एक सरडा सेटवर आणलाय. ही मला मी म्हटलं की हां, मला वाटलं खोटं आहे, असं काही कोणी आणणार नाही, खरा सरडा कशाला कोण घेऊन येईल, खोटा किंवा VFX वगैरे करतील. हां. सो मी गेले सेटवर, मला म्हणाले सीन सगळा समजावला केदार सरांनी. मला म्हणाले की असा असा सरडा आहे आणि तो तुझ्या इथे बसेल, तो इथून चालत इकडे येईल, मग हातावर घे असा वगैरे. म्हणलं हां ठीक आहे. तेव्हा पण मी अगदी माझत की हां काय खोटं, मला चेष्टा करतात सगळे, फसवतात. सो ते म्हणाले हां आणणार आहे. आणि तिथंपर्यंत मी आय वॉज लाईक की हां काय रे चला. त्यांनी खरा सरडा सेटवर, एवढा मोठा सरडा हिरव्या कलरचा असा घेऊन आले. शिफ्टी आणि अक्षरशः अशी झाली हा सर, अशी. आणि मी घळाघळा रडायला लागले. म्हणजे सर म्हणाले जसं की मला प्राण्यांबद्दल खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. पण मी त्याला बघून म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी तो शॉक होता की अरे तुम्ही खरंच आणलंय सरड्याला, असं झालं माझं. तुम्हाला काही आम्ही वाटतं सगळ्यांनी का? हातात घेतला होता. माझ्याकडे फोटो पण आहेत, मला आता नाव नाही आठवत. I know. आणि एवढी शेपटी होती, एवढी सर, एवढी तो बघून, आणि तो खूप माणसाळलेला होता. म्हणजे तो ऑर्डर्स सुद्धा फॉलो करायचा, इतपत माणसाळलेला होता. आणि तो आल्यावर मी घळाघळा रडायला लागली. आणि सगळा सेट असं झाला की हे सॉरी रडतीयस का तू, नको करूया आपण सीन, करूया. तो सीन कॅन्सल केला. आणि मी म्हणलं की मी त्याला नाही घाबरत आहे, पण सरड्याला किती वाईट वाटलं असेल, दुःखी झाला असेल. त्याच्या आयुष्यातला एक शॉट गेला ना, त्याच्या करिअरला भविष्यात केवढा मोठा धक्का. एक तर गेल्या जन्मी त्याचं काहीतरी राहिलं असेल ऍक्टिंग करायचं, म्हणून तो इथे आला. असं का केलं त्या सरड्याच्या? खूप रडले सर, मला कंट्रोलच होत नव्हतं की अरे माझ्यासाठी शॉक होता सर. मला अजूनही होतं की मी का रडले त्यावेळी एवढी. आता ते साप बीप वगैरे कसलं काय? नाही, तेव्हापासून आणलाच नाही कुठलाही प्राणी सेटवर. खरा प्राणी आणलाच नाही सेटवर की नको ही रडते. पण तुम्हाला माहितीये आता ते प्राणी रडत असणार. सगळ्यांचे रोल गेले. पण तुम्ही हे सगळं करून घरी किचन मध्ये वगैरे जाता? सगळं. हो. मी कशासाठी पाणी भरून घेणं वगैरे? नाही. तर मुळात मला स्वयंपाक करायला आवडतो. बरं. आणि तर स्वयंपाक करून येते. सकाळचं समजा मी करून आले तर मग संध्याकाळचं आई हँडल करतात. असं काहीतरी आम्ही वाईसावर आईच हँडल करतात. सर्व आई हँडल करतात. माझ्या सासूबाईंचा मला खूप सपोर्ट आहे सर. काय सांगाल त्यांच्याबद्दल? सर आय लव्ह हर सर. म्हणजे कसं असतं ना, आई वडील तुमच्यासाठी करतातच, पण चांगले सासू सासरे मिळणं हे भाग्य लागतं. आणि त्यांच्याबद्दल सांगताना मी नेहमी जरा इमोशनल होते. आणि आमचं ट्युनिंग इतकं चांगलं आहे, पण एक मात्र आहे की गिव्ह अँड टेक असतं सर. आणि जेव्हा जेव्हा मी आई म्हणते तर सगळे विचारतात आई म्हणजे तुझी आई का? म्हणजे नाही, ती माझी मम्मी, ही माझी आई म्हणजे माझी सासूबाई. तुमच्याकडे कसं आहे? सेम असंच माझं. ही म्हणाली तसंच की कम्प्लीट म्हणजे खूप जास्ती सपोर्ट आहे. म्हणजे मध्ये त्या 2 दिवस नव्हत्या, एका लग्नासाठी बाहेर गेलेल्या. मला इतकं जाणवत होतं की नाही त्या पाहिजेत मला इथे. मी पण नंतर त्याच लग्नाला गेले. मी त्यांना सांगितलं आई प्लीज चला ना तुम्ही, असं म्हटलं मी. म्हणजे
तिथे लोक हसली असतील की अरे सासूला जनरली हल्लीच्या मुली म्हणजे माझ्याच जनरेशनच्या माझ्याच बरोबरीच्या मुलींना ना सासू सासरे घरी नको असतात, फक्त नवरा आणि मी असं एवढंच हवं असतं. पण माझं नव्हतं. म्हणजे मुळातच माझं लग्नापासूनही असं होतं की मला सासू सासरे घरी हवेत, कारण त्यांचा सपोर्ट असणं हे खूप गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही बिनधास जाऊ शकता, मी आत्ता बिनधास काम करू शकते. माझ्या नवऱ्याकडे मला आता काय करत असेल किंवा त्याला खाणं पिणं कोण करून देईल हा विचार येत नाही, कारण ते आहेत तिथे, त्या करतात म्हणून मी इथे बिनधास पीसफुली काम करू शकते. त्यामुळे मला अजिबात घरचं आता कोण करेल किंवा काय काय होईल आता मला लवकर घरी जायचं असं होत नाही. बरं, आज सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला? माझ्या आईला, कारण तिने इतकं केलं आहे माझ्यासाठी. मी तिचं खूप कमी नाव घेते नेहमी. मला तिला हे सांगायचं आहे की कसं आहे ना की तुमच्या पुण्याईमुळे मला इतकं छान घर मिळालंय. आज सॉरी म्हणायचं तर कोणाला? एक तर माझे बाबा, त्यांना आत्ता 2 वर्ष होतील जाऊन. ते असताना माझं करिअर नाही होऊ शकत, म्हणजे सुरुवात नाही होऊ शकत. नाही, त्यांचे ब्लेसिंग्स आहेत म्हणून तुझं छान चालू झालं. हो, की खरं आहे. इतकं छान संसार आहे, इतकं छान चालू झालं, त्यांचे आशीर्वाद आहेत. सो फर्स्टली त्यांना. सेकंड सौरभला, म्हणजे माझ्या नवऱ्याला, की खूपच हेक्टिक शेड्यूल सुरू आहे त्यामुळे त्याला अजिबात वेळ देता येत नाही आहे. सो त्याला सॉरी. मग आता घरच्यांची किंवा आई तुमची जेव्हा तुम्हाला टी व्हीवरती बघते, झी मराठीवर बघते, काय असते प्रतिक्रिया? कमाल असते. आई तर मला प्रत्येक एपिसोड नंतर फोन करते. म्हणजे मी सुद्धा बघितलेला नसतो एपिसोड आणि मला प्रत्येक एपिसोड नंतर एक फोन असतो की अगं तू आज हे केलंस, अगं तू आज ते केलंस, मी एवढी हसले, तू आज इथे बसली होतीस, अगं आई मीच शूट केलंय, तू मलाच काय सांगते, असं होतं. पण सिरियसली म्हणजे त्यांची रिॲक्शन आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट असते असं वाटतं मला. तुम्हाला बाहेर आता पटकन कुठेही जाताना काय रिॲक्शन मिळते? बापरे, मला तर खूपच मिळतात. म्हणजे लहान मुलांच्या तर खूपच. म्हणजे एक मुलगा आला होता सेटवर, मग त्याचे वडील त्याला घेऊन आले होते. ते म्हणाले की तुमच्यावर एक फोटो काढायचा. म्हणजे हां बोलवा ना मुलाला. मला कुठे दिसतच नव्हता. ते नुसतेच म्हणत होते की मला माझ्या मुलाला फोटो काढायचा. म्हणजे कुठे आहे मुलगा? तो त्यांच्या मागे लपला होता. तो घाबरत होता मला माझ्यासमोर यायला. तो शेवटपर्यंत माझ्यासमोर नाही आला, माझ्यावर फोटो नाही काढला त्याने. तर मुलं घाबरतात पण एन्जॉय पण तेवढीच करतात. काही जण म्हणतात की जीभ काढून दाखव, हो जीभ काढून दाखव, पाय दाखव, तुझे मोठे दात दाखव. किंवा आई वडील त्यांचे सांगतात की आमची मुलं तुम्ही स्क्रीनवर आलात ना की चादरीच्या आत लपतात किंवा टेबल खाली जाऊन बसतात. काही जण जेवत नाहीत, त्यांना सांगतात तुम्ही येणार म्हणून, मग जेवतात मुलं घरात. एक्झॅक्टली. भीती पण म्हणजे माझी दाखवतात की मधुवंती येईल आणि तुझ्यावर जादू करेल. त्यामुळे अशा खूप रिॲक्शन्स येतात. पण बरं वाटतं सर खरंच. हीच पावती आहे. हीच पावती आहे. डेफिनेटली. हा, हो अगदी अगदी. आणि या दोघींपैकी आता कोण जिंकणार पैठणी बघूया. हा चेंडू जिथे बसलात तिथून टाकायचा, स्माइली चेंडू, आणि या पुढच्या टेबलवरती जाऊन कुठेही तो थांबला तरी चालणार आहे. दोघींनाही 10-10 संधी मिळणार आहेत. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर आणि ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया आज या दोघींपैकी पैठणी घेऊन कोण जाणार. एक, 2, थांबा, तुमची गुणसंख्या आहे 2. एक, 2, 3, हा परत आला. हा परत टाकायला पाहिजे. हा परत खालीच पडला पण. 4. तुमची किती आतापर्यंत? 2. 3, 4. जिंकण्यासाठी एका गुणाची आवश्यकता. अभिनंदन. झी मराठीकडून ही चांदीची अन्नपूर्णा केतकर वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.